नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नागपूर जवळील बाजारगाव येथे असलेल्या एका मोठ्या एक्सप्लोजिव्ह कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात 9 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष तर 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाजारगाव येथून नागपूरला परत येत असताना गोंडखेरी येथे ट्रक आणि दुचाकीची धडक झाली होती. त्यात एक कारही या ट्रकला येऊन धडकली. या विचित्र अपघातातील 4 जखमींना एकनाथ शिंदे यांनी स्वतः रविनगर येथील रुग्णालयात दाखल केले. भद्रावती शहरातील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळावे याकरिता आंदोलनास बसलेल्यांना पाठिंबा देण्याकरिता गेलेल्या आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सूरज शहा यांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. या घटनेचा सर्वत्र निषेध होताना दिसताच पोलिसांनी नंतर त्यांना सोडून दिले. छत्तीसगड येथे पुन्हा माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली असून या चकमकीत माओवाद्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये 2 जवान शहीद झाले. विजापूर आणि सुकमा येथे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात धावती भेट दिली. या भेटीत त्यांनी सुरजागड लोहखाणीसह लॉयड्स मेटल स्टील प्लांटला भेट दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या खाणीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे सांगितले. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली. तसेच मुंबई पुण्याकरिता नियमित गाडी सुरू करण्याची मागणी केली. सध्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने राज्य सरकारला घरचा आहेर देताना दिसत आहेत. मंत्रालयातील सचिव लाच घेतल्याशिवाय फाईल समोर सरपित नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. माजी मंत्र्यालाच असा अनुभव आला असेल तर सर्वसामान्यांचे काय, या प्रश्नाचे उत्तर सध्या एकाही मंत्र्याजवळ नाही. अमरावती विद्यापीठ परिसरात एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लागोपाठ 2 दिवसात 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्याने वन विभाग हादरले आहे. यामागे घातपात तर नाही ना, याचीही चौकशी सुरू आहे. 17 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. रोखठोक बोलीमुळे जाधव यांनी भल्या भल्यांना घाम फोडला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांमुळे भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली, नाहीतर राज्यात भाजपाला कवडीचीही किंमत नसती, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.